ठाणे महानगरपालिकेमध्ये 33 प्रभाग आहे आणि 131 नगरसेवक. यासाठी प्रत्येक पक्ष जो आहे तो बैठका घेतात. आपल्यासोबत जोडले गेलेत राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान. प्रधान साहेब, काल देखील बैठक झाली उशिरापर्यंत. एकंदरीत बैठकीमध्ये काय फॉर्म्युला ठरला का? काँग्रेसने देखील नाराजी व्यक्त केली होती विक्रांत चव्हाण यांनी. काय वाटतं येणाऱ्या काळात नाराजी दूर केली जाईल? नाही, खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो, नाराजी कुठेही नव्हती. विक्रांत काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून राष्ट्रवादीच्या कार्यालयात होता आणि रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही सगळे घटक पक्ष इकडे होतो. विक्रांतला थोडा गैरसमज झालेला की आम्ही एकट्याने जाऊन 9 नंबरमध्ये काल फॉर्म्स भरले, पण आम्ही फक्त एक रॅली काढली होती. आम्ही फॉर्म कुठेही भरलेच नव्हते. आणि एक साधारण फॉर्म्युला आहे ज्याच्यावर काम चाललं आहे, म्हणजे राष्ट्रवादीला कळवा मुंब्र्यामध्ये जास्तीत जास्त सीट्स द्यायची आणि उबाटा आणि मनसेला ठाणे शहरात जास्तीत जास्त सीट्स द्यायची आणि काँग्रेस हे दोन्हीकडे एक थोड्या प्रमाणात असतील. आणि माझ्या मते आज रात्रीपर्यंत ते फायनल होईल. अगदी 2-3 प्रभागावर आता विषय अडलेला आहे. असं पाहायला गेलं तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात. राष्ट्रवादी बघितलं तर पवारांचंच, दोन्ही पवारांचं हात बळकट करण्यासाठी येतात. मात्र प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला आहे. कसं बघतात याकडे? एकंदरीत राष्ट्रवादीमध्ये इतक्या गेले वर्षी त्यांचं म्हणणं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नाही. मला आत्ताच कळलं की ठाण्याचे पण जे त्यांचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक चांगला प्रस्ताव दिला नाही म्हणणार, पण त्यांनी अशी भावना व्यक्त केली की जर दोघंही एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे आणि आव्हाड साहेब हे काय माझे दुश्मन नाही. आणि खऱ्या अर्थाने मी त्या स्टेटमेंटचं स्वागत करतो. गेले 25 वर्ष नजीब असो, आनंद परांजपे असो, हे सगळे आम्ही एकत्रच काम करत होतो पवार साहेबांच्या आणि आव्हाड साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात. त्यामुळे आम्हालाही कुठेतरी दुःखच होतं की एक दुसऱ्यासमोर लढायचं, एक दुसऱ्याच्या विरुद्ध स्टेटमेंट द्यायची. हे जर कुठे थांबत असेल तर त्याचं आम्ही पण स्वागतच करू. फक्त एवढंच आहे की मी एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, इट इज अबाव युअर पेचेक, म्हणजे माझ्या पगारापेक्षा जास्ती मी बोलणार नाही. आव्हाड साहेब आणि अजितदादांमध्ये जर काही ठरलं आणि त्यांनी जर ती दिशा दिली तर त्या दिशेवर मी 100% सगळे कार्यकर्त्यांना घेऊन चालेल. सर, जर एकत्र आले तर कुठंतरी महायुतीमध्ये जो धर्म पाळला जातोय तो कुठंतरी पाळला जात नाही. स्वबळाची नारा जो आहे तो स्वतः नजीब मुलांनी दिला होता. भाजपच्या आणि शिवसेनेच्या बैठका झाल्यात, मग तुमच्याही देखील झालं. काय वाटतं येणाऱ्या काळात जर एकत्र आलो त्याचा फटका बसणार नाही आणि फायदा देखील होऊ शकतो? नगरसेवक पद जे सदस्य संख्या देखील वाढू शकतो. नाही, 100% एकत्र आलो तर संख्या वाढेलच आणि ठाणे शहरावरही आम्हाला आणखीन जास्ती कॉन्सन्ट्रेट करता येईल. आम्ही एक दुसऱ्याच्या विरोधात जाणं आणि एकत्र लढणं ह्याचा फायदा तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण फक्त एवढंच आहे की आता इलेक्शनचे फॉर्म भरून संपवण्याला फक्त 5 दिवस राहिलेत. तर तेवढ्यामध्ये ह्या सगळ्या वाटाघाटी होऊ शकतात का? आव्हाड साहेबांचं म्हणणं काय आहे, अजितदादा आणि त्यांचं काय बोलणं होतं, त्याच्यावर हे पुढचं ठरेल. सर, मात्र मुंबई असेल, ठाणे असेल, त्या ठिकाणी राष्ट्रवादी मजबूत आहे. का वाटतं येणाऱ्या काळात पाहिलं तर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. का वाटतं येणाऱ्या काळात राष्ट्रवादी दोन्ही एकत्र बाकीच्या ठिकाणी देखील महानगरपालिकेमध्ये आली तर त्याचा फायदा आणखी जास्ती असं? मी तुम्हाला स्पष्टच सांगतो की मला असं वाटतं की इलेक्शनच्या आधी किंवा नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा एक अंदाज माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आहे. त्यामुळे आता आम्ही वेगळे जरी लढलो, कारण काय वेळ कमी आहे, काही ठरलं नाही, वेगळे जरी लढलो तरी ज्या पद्धतीने आम्ही महिना 2 महिने 5 महिन्यापूर्वी लढलो असतो त्या पद्धतीने आम्ही लढणार नाही. जर इलेक्शनच्या आधी एकत्र नाही येऊ शकलो पण इलेक्शनच्या नंतर एकत्र यायला लागणार आहे तर एक सॉफ्ट अप्रोच दोघांनी ठेवावा. वेळ कमी आहे असं नजीब मुल्ला म्हणतात. का वाटतं या वेळेनुसार लवकरात लवकर जर झाली तर युती आपापसात तर नक्कीच त्याचा? सर, नक्कीच फायदा होईल. फक्त मी सांगितलं तसं आव्हाड साहेब आणि अजितदादांची ही चर्चा झाली तर ठाणे शहरातले आमचे जे कार्यकर्ते आहेत ते आव्हाड साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहेत. आव्हाड साहेब जी दिशा दाखवतील त्याच्यावर आम्ही चालू. प्रस्ताव ठेवू शकतात का तुम्ही भविष्यात? प्रस्ताव कुठेतरी चर्चा नक्कीच घडू शकते. चर्चा नक्कीच घडू शकते, त्यात काय दुमत नाही. त्यांचं म्हणणं आनंद परांजपेंनी अनेक वेळा आंदोलन केले अजितदादांसोबत. त्या पाहायला गेलं तर अजितदादांच्या विरोधात पण मात्र अजितदादांचं मन साफ आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर आमचे शत्रू. मी तुम्हाला सांगतो, मला जर तुम्ही विचारलं तर माझे एक पवारसाहेब सोडले तर माझे सर्वात जर आवडते कोणी राजकीय नेते असतील तर ते अजितदादा आहेत. आणि मी हे स्पष्ट आणि ओपनली लोकांसमोर सांगतो आणि आज नाही, आधी पण सांगतो. अजितदादा जेव्हा ठाण्यात आले होते एकदा, मी त्यांना समोरनं भेटायलाही गेलो होतो. माझा जिथे वैयक्तिक प्रश्न, तर माझा वैयक्तिक प्रश्न
तिथे मी आव्हाड साहेबांना सोडून कधीच कुठे जाऊ शकत नाही आणि आव्हाड साहेबांची श्रद्धास्थान तुम्हाला माहिती आहे पवारसाहेब आहे, त्यामुळे आम्ही तिकडे होतो. त्यामुळे अजितदादा हे परके नाहीच आहेत. जेवढी इज्जत ते आम्ही त्यांच्याबरोबर नसतानाही ते आम्हाला देतात, त्याची जाण आणि आपुलकी आहेच त्यांच्याबद्दल. कार्यकर्त्यांनी इच्छा आहे की लवकर लोक एकत्र व्हावे. कार्यकर्त्यांचीच का, आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे. राष्ट्रवादी एकत्र आली तर जोरातच येऊ पुऱ्या महाराष्ट्रात आम्ही. नक्कीच पुणे पिंपरीनंतर आता ठाणे मुंबईमध्ये देखील राष्ट्रवादी एकत्र आली तर नक्कीच उत्साहाचं वातावरण असेल असं देखील त्यांनी मनोज प्रधानांनी सांगितलं. मात्र येणाऱ्या काळात आता दोन्ही राष्ट्रवादीचा प्रस्ताव कशा प्रकारे ठेवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामॅन अजय सह गणेश तोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.